प्रसाद सर तुमच्याकडे येणार आहे. तर एवढे सिनेमे गेलेत, अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि पुन्हा एकदा तुम्ही रोमॅन्टिक भूमिकेत आम्हाला दिसणार आहात. तर सातत्याने एकतर स्क्रीनवर रोमॅन्स करून तुम्हाला कसं वाटतं आणि सतत तरुण दिसताना तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे स्क्रीनवरती? सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही. मला तारुण्य पिटिकाही दिसते गालावर. तुमच्या तारुण्याचं रहस्य काय ते ऑफ स्क्रीन आहे. प्रश्न आहे. नाही, मला हे बघ, असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन मोटे, सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. कारण अरे नाही, मी त्यांनाही त्यामागचं कारण सांगितलं. आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की गेली 7 वर्ष माझं घर ज्या 2 माणसांमुळे चाललंय, किंवा ज्या 2 वर्षात अवघं जग थांबलं होतं, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो, आणि तो हा चित्रपट आहे. त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी रोमॅन्टिक आहे का, मी विलन आहे का, माझ्याबरोबर कोण आहे. त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता, हे फायनल होतं. काळ्या दगडावरची रेग. क्या बात आहे. आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंटेन्स भूमिकांमध्ये पण पाहिलंय. आता ह्या पोस्टरमध्ये तुम्ही हसताना दिसताय, पण ट्रेलरमध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय, आणि त्यात फॅमकॉम सिनेमा आहे तर कॉमेडी ही आहे. तर काय म्हणजे ह्या 2 माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही? हे बघ, गंमत अशी आहे की तू फॅमकॉम म्हणतेस, बरोबर आहे. याच्यात फॅमिली पण आहे, कॉमेडी पण आहे. याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे, समीर आणि सईची फॅमिली आहे, बरोबर. पण त्याच्यातही फॅम माझा आणि सईच आहे, आणि कॉम सई, ईशा आणि समीर. बरोबर. आणि काय प्रश्न होता? नाही, दोघांबद्दल काहीतरी त्या दोघांबरोबर कॉमेडी जॉनरमध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं, काय अनुभव होता? सई बरोबर मी 16 वर्षांनंतर काम करतोय. सई बरोबर मी 16 वर्षांआधी मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं, हाय का नाही काय. त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली इथे. म्हणजे त्यामुळे मी तो पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत. पण 16 वर्षानंतर मोठे गोस्वामीमुळे तो योग जोडून आला, आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई. डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे, आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन. म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं. सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं, पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप गेली होती. पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं, आणि ईशा बरोबर. म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो, पण एक लंडनवरून शिकून आलेली मुलगी. अरे सिरियसली बोलतो, तुम्ही हसताय म्हणजे वर्कशॉप उलट झालं सेटवर. उलट वर्कशॉप. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे, इथून चालत जा, आणि मी ते सगळं फॉलो केलंय ब्लाइंडली. मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचा आणि मग मला सांगायचं. नाही, जोक सपाट. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो, आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध, स्वच्छ, निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत, आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे. आणि मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो. त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे. त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय, त्यामुळे मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो. हा स्किटचा फॉर्मॅट तो स्किटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही, तो फिल्ममध्ये करूच शकत नाही. तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो, आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय, ते मला शिकायचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं. म्हणून मला खूप काही शिकता आलं त्याच्याकडनं, की काय पद्धतीने सिनेमा सेटवर मॅनेज करायचा असतो. डिरेक्ट करणं तर आलंच, पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे. आणि त्याच्यात जर का मोठेसारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं, कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला. त्यामुळे त्यांच्या जोडीची ती गंमत आहे, आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते. आता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला मागे. हा, तर तसा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही, पण तो चित्रपटात नक्की दिसेल. पण फार मजा आली आम्हाला. आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शेड्यूल. खूप मजा आली.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.